ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। वासुदेव हरि पांडुरंग हरि, वासुदेव हरि, सद्गुरु समर्थ विश्वनाथ महाराज की जय। आदिनाथ संप्रदाय अध्यात्म भक्तिज्ञान प्रसारक ओम सिद्ध सेवा समाज ज्ञान मंदिर आतिविले आद्य गुरु विश्रामनाथ महाराज, प्रसारक धोंडूनाथ दादा महाराज, या परम पूज्य सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने हा संप्रदाय महाराजांनी 1996 मध्ये देह ठेवला आणि त्या दिवसापासून आमच्याजवळ हा व्यवहार दिला, लोकसेवेचा, जनजागृतीचा, जनकल्याणाचा। तो मार्ग आम्ही प्रामाणिकपणाने स्वीकारून आज तगायत आपला जिकडे तिकडे हा कार्यक्रम जनजागृतीचा चाललेला आहे, होत आहे, होतोय। आणि आजचा जो कार्यक्रम होतोय हा सीताराम जोगले यांच्या घरी आज 2-3 वर्ष त्यांनी सातत्याने एक त्यांच्या इच्छेप्रमाणे वैयक्तिकरित्या आणि काही त्यांचे सहकार्य मिळून हा कार्यक्रम केला जातोय। आजही यंदाही चालू वर्षाप्रमाणे तो होतोय आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत। संप्रदायाला आपणा सर्वांना माहिती आहे, आपल्या संप्रदायाला 100 वर्ष गेल्या एप्रिल 2025 10 एप्रिल 2025 या दिवशी 100 वर्ष पूर्ण झाली। आज आपण आपल्या संप्रदायाचं 101 वर्ष हे पुढे कार्य चालू ठेवले किंवा कार्य आपलं पाहतोय किंवा आपण त्याचे साक्षीदार आहात। असा हा संप्रदाय चाललेला 1925 सालामध्ये गादी स्थापन केली विश्रामनाथाने। त्या दिवसापासून, त्या तारखेपासून आतापर्यंत हा अविरत लोकसेवा निस्वार्थ पद्धतीने, कोणत्याही प्रकारचा त्याच्या मागचा हेतू किंवा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसता निस्वार्थ पद्धतीने, निरपेक्षित पद्धतीने ही लोकसेवा चालू आहे, जनजागृती चालू आहे, जनकल्याणाचा मार्ग चालू आहे, मार्गदर्शन चालू आहे, असा हा कार्यक्रम होतोय। आणि आपण त्याच्यासाठी आज सगळेजण जमलेले आहोत। आपल्याला माहिती आहे, आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी एक अधिकृत आणखी एक कार्यक्रम आपला झाला आपल्या शिष्यगणांच्या माध्यमातून। आंगले सरवणकरवाडी इथल्या आमच्या गुरुबंधूंनी हरिपाठाचा कार्यक्रम केला। सुरुवात, अत्यंत महत्वाचा कार्यक्रम। हरिपाठ होणं जास्तीत जास्त गरजेचं आहे आणि हरिपाठामध्ये त्याचा पुरावा दिलेला आहे, प्रत्येक अभंगामध्ये पुरावा आहे। आपण जर विचार केला तर हे युग आहे, हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये येणाऱ्या अनेक प्रसंग, अनेक प्रकारची जाचणी, अनेक प्रकारच्या व्यथा, या सगळ्यावर आपल्याला जर विजय मिळवायचा असेल किंवा या सगळ्याला जर समोरा जायचं असेल आणि आपलं रक्षण करायचं असेल तर कोटी कुळे उद्धरी हरी अक्षरे 2 एका जनार्दनी पाठ केली। त्या कोटी कुळांचा उद्धार ज्या हरी या 2 नावाने होतो, 2 अक्षराने होतो, तो हरिपाठ आपण जर घेतला, रोज घेतला रात्री उत्तम, निदान आठवड्यातून घेतला तरी उत्तम। अगर 2 एकादशी पांडुरंगाच्या दर महिन्यामध्ये येतात, त्या एकादशीला जरी घेतला तरी अतिउत्तम। हे चांगलं आहे, अत्यंत महत्वाचं आहे। तुमचा कोणताही वेळ त्या ठिकाणी फुकट जात नाही किंवा कोणत्या वेळेचं नुकसान होत नाही, असा चांगल्या पद्धतीने आपल्याला यशकारक असलेला, फलद्रूप असलेला आणि एकच नव्हे तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पहिल्या ओळीमध्ये, हरिपाठाच्या पहिल्या ओळीमध्ये
त्याने स्पष्ट म्हटलंय 28 अभंग नंतर केले, पण पहिल्या अभंगाची सुरुवात अशी आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येला. देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर उभं राहिल्याच्या नंतर 4 मुक्तीचा अधिकारी मनुष्य होऊ शकतो. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आणि एका क्षणामध्ये त्याला प्राप्त होऊ शकतात. हा ज्ञानेश्वर माऊलींचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या अधिकाराखाली तुम्हा आम्हाला त्याने प्रस्थापित केलेला आहे आणि तो आम्ही जर पाळला, आम्ही जर त्याचा खऱ्या अर्थाने जर स्वीकार केला आणि अशा पद्धतीने जर हरिपाठ म्हटलं तर तुमच्या काबाड कष्ट करता किंवा तुम्ही जे जे व्यवहार करता याच्यातला कुठलाही क्षण, कुठलाही त्याच्यातला वेळ तुमचा वाया न जाताना हरिपाठाचं पुण्य, भगवंताच्या भक्तीचं पुण्य आणि भगवंताच्या भक्तीचं एक श्रेय तुम्हाला सहज गती मिळेल, असा तो हरिपाठ आहे. आणि त्या हरिपाठाने आजचा हा कार्यक्रम इथला सुरुवात होतोय. आपल्याकडे नेहमीच त्याने काय म्हणजे असे उपक्रम होत असतात, पण आजचा हा हरिपाठाने आमच्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि ती अत्यंत म्हणजे आदरणीय आहे. पुढे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कोणताही अशा पद्धतीचा धार्मिक कार्यक्रम, ईश्वर भक्तीपर कार्यक्रम सुरुवात करताना प्रार्थना हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपण दिवसभर थकलेले भागलेली मंडळी असू आणि अशा वेळेला थकलेल्या शरीराला एखादी नवीन ऊर्जा मिळावी आणि होणारा उपक्रम तो आनंदाने त्याला सेवन व्हावा, याच्यासाठी जर त्या शरीराला एक चांगला त्राण मिळावा, चांगलं एक चेतना मिळावी, ऊर्जा मिळावी, तर याच्यामध्ये प्रथमतः प्रार्थना ही नवसंजीवनी आहे. थकलेल्या भागलेल्या शरीराला सुद्धा पुढे होणाऱ्या कामाला, पुढे होणाऱ्या कार्यक्रमाला, पुढे होणाऱ्या जे काय साध्याची गोष्ट आहे त्याला एक नवसंजीवनी, नवीन प्रकारची एक ऊर्जा देऊन त्याला त्या गोष्टीचा सेवन करायला किंवा ती प्राप्त करायसाठी एक चांगल्या प्रकारचं एक तेज मिळतं किंवा चांगल्या प्रकारची एक साधना मिळते आणि त्याच्यामुळे तो त्याचा कार्यक्रम उपकृत करता होतो, श्रवण करता येतो किंवा साध्य करता येतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रथम कार्यक्रम सुरुवात होण्यापूर्वी आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाने आसनबद्ध व्हा. आसनबद्ध होताना सहजासनावर बसलेत तरी चालेल, कारण शरीराचे काही आपले विभाग जे आहेत ते वयोगटाप्रमाणे काही कमकुवत झालेले असतात. त्याच्यासाठी सिद्धासन वगैरे नका करू, सहज आसनावर बसा. प्रत्येकाने हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत, ते प्रार्थनेच्या आविर्भावामध्ये सामील व्हायचं. मी पुढे म्हणतो, आपण सगळ्यांनी एकच साथ एकाच टायमाला म्हणायचं आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. ओम नमो जी भगवंता. नमो देवता. कवित्वमती वसुदेव सुता देवी मज. मग नमो आदिशक्ती. चैतन्य माया विख्याती ईश्वर शक्ती नमस्कारिणी. आता नमो विश्वजननी जी अर्जुनाची मोहिनी. आता नमो हेतुनी महाऋषीश्वरा. आता नमो कवीश्वरा याही वर्णिले परमेश्वरा. अरूपानुकार जगासी केला. होती अज्ञान अंधमुडी परब्रह्मने नदी बापुडी. त्याची रूपगुणाची गोडी काहीच परवडी नव्हती. त्या व्यास ऋषींचा प्रसादू तेने गतीला प्रेम बोधू. तो संस्कृत अर्थवादू नकळे अर्थज्ञानिया. म्हणून गेले प्राकृत पूर्वी व्यासांचे संस्कृत. म्हणून ओंकार होत झाले जगी. आता नमो भक्त भाग्यवंता जे अनुसरले कृष्णनाथा. मग नमो माता पिता आणि विप्रकारा. या उपकारास्तव नमस्कारू नमिता श्री ज्ञानेश्वरू. आता नमो सद्गुरु जेने अज्ञान अंधकारू पेला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंड मंडलाकार व्याप्तेन चराचर तत्पदं दर्शितो तस्मै श्री गुरवे नमः. नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः.
मूकं करोति वाचालं पंगो लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मनोजवं मारुति तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजीवानयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अंजनी गर्भसंभूत वायुपुत्र महाबलं कुमार ब्रह्मचारी च तस्मै श्री हनुमते नमः कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री नारायण श्री पंडितनाथ महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज बजरंगबली वीर हनुमान चैतन्य श्री मचिंद्र गोरक्षनाथ महाराज आनंद निवासी सद्गुरु विश्रामनाथ महाराज वैकुंठवासी सद्गुरु गोंदुनाथ दादा महाराज वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि हरि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ सद्गुरु महाराज की जय 2 मिनिटं भगवंताचं नाम सांग हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे स्वामी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु बोला महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु बोला गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु बोला गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु स्वामी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय महाराज की जय प्रवचनाकडे आपण वळूया. अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि ते आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला कोणतं प्रबोधन करतात किंवा आपल्याला कोणत्या सूचना करतात, कुठल्या आठवणी करून देतात. अनेक वर्षापूर्वी ही मंडळी होऊन गेलेली आहेत, परंतु या पृथ्वी तलावर या कर्मभूमीवर चाललेले जे व्यवहार आहेत, माणसाचे व्यवहार आहेत मानसिक, त्याच्यामधले चढ उतार, बारीक सारीक गोष्टीचं निरीक्षण या संतांनी अचूक केलेलं आहे, अचूक. आणि त्यामुळे
आजही ते संत जरी अनेक वर्षाच्या पूर्वी जरी होऊन गेले असले तरी त्यांचा जो जिवंतपणा आहे, प्रात्यक्षिकपणा जो आहे तो आजही तसाच आहे. कारण माणसाचा देह हा खऱ्या अर्थाने भगवंताने माणसाचं शरीर जे बनवलंय किंवा मनुष्य देह जो बनवलाय, तुकाराम महाराजच आपल्या अभंगामध्ये सांगतात, शेवटली पाळी हा मनुष्य जन्म, शेवटली पाळी हा मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. शेवटची पाळी माणसाचा जन्म. बाकी 184 योनी 4 खाणीमध्ये जन्माला आलेले अनेक जीव, कोट्यावधी जीव, त्यांचा विचार न करताना प्रामुख्याने या संत मंडळीने आपणा सर्वांचा विचार केला, मानवतेचा प्रथमता विचार केलाय. कारण अशा प्रकारचा देह आम्हाला आजच मिळाला, पुन्हा मिळेल सांगता येणार नाही. पूर्वी होतो का आठवत नाही, आज आहोत नक्की. मग नक्की जर आम्ही असू आणि आहोत ही जर खऱ्या अर्थाने जर प्रचिती असेल तर आपण काय केलं पाहिजे आणि काय करतोय, काय करायचं आहे, काय करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी भगवंताने माणसाला एक चांगल्या प्रकारची बुद्धी दिलेली आहे. आणि त्या बुद्धीचं योगायोग व्यवस्थित पद्धतीने आपण जर वापर केला तर आपल्याला हे निश्चितच कळेल. आणि जर कळलं तर आपण या देहामध्ये आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. असा हा मानवी देह आहे. परंतु हा मनुष्याचा देह कुठेतरी गुरफटलेला आहे, कुठेतरी तो गुरफटलेला आहे. त्याला ते त्याच्यातून सोडणं किंवा सोडवणं किंवा सुटणं कठीण आहे. आणि तो मग त्याच्यामध्ये जखडून राहतो. आणि जखडून राहण्यामुळे त्याचं नुकसान जे होतं, त्याच्या आयुष्याचं नुकसान होतं, त्याला मिळालेल्या ह्या पवित्र मानव देहाचं सुद्धा नुकसान होतं, हे त्याला नंतर कळतं. आणि हे त्यापूर्वी महाराजांच्या अभंगाच्या पूर्वी ज्यांचे देह म्हणजे ज्यांच्यावर हे अशा प्रकारे अरिष्ट आलं, जे त्यांचं देह धरून फुकट गेलं, त्या मानवी देहाचा उद्धार करता आला नाही, हे निरीक्षण जेव्हा महाराजांनी केलं त्यावेळेस पुढची तरी पिढी किंवा पुढे होणारी ही निर्मिती अशा पद्धतीने वाया जाऊ नये. आणि ती मोठी काळजी, केवढी मोठी संतांच्या हृदयामध्ये आपणा सर्वांची काळजी, त्या काळजीपूर्वक त्याने हा अभंग लिहिलाय. आणि तो अभंग मी आज तुमच्या सेवेसाठी घेणार आहे. अभंग असा आहे, सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हरी हाव भरी होऊ नका. सुख नाही कुठे आलिया संसारी, वाया हाव भरी होऊ नका. सूचना आहे, आम्हाला एक प्रकारचा जाणीवतेचा इशारा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. 14 वर्षवरी आयुष्य जयाला, 14 वर्षवरी आयुष्य जयाला, परी तो राहिला ताटी खाली, परी तो राहिला ताटी खाली, तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया. काय काळजी आहे, तुका म्हणे जाय सुटोनिया, धरुणिया हृदया माझी हरी. आपण हरिपाठ घेतला, त्याच्यातलं हरी हे अक्षर अत्यंत महत्वाचं आहे. कोटी कुळांचा उद्धार चाललेला आपल्या महाराजांनी तुम्हाला सांगितलंय. कोटी कुळांचा उद्धार हरी या 2 अक्षराने होतो. कसा होतो, कुठे होतो, काय चाललंय, कुठे चाललंय, या सगळ्याची गणितं तुम्हाला त्यांनी सोडवून दिली, संप्रदायाने दिलेत, महाराजांनी दिलेली आहेत. आपण त्याचा नक्कीच सातत्याने विचार करत असाल, ध्यास करत असाल, त्याबद्दलची उच्चाटन करत असाल, आमचा विश्वास आहे. कारण आम्ही देऊन तुम्हाला मोकळे झालेलो आहोत. कदाचित विस्मरण पडलं तर आपल्याला परत विचारता येईल किंवा परत विचारणं आपलं गरजेचं काम आहे. परंतु त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये. आणि म्हणून आपण कुठेतरी गुंतलेले आहोत, आम्ही कुठेतरी गुंतलेले आहोत. हे कुणाच्या लक्षात आलं, आमच्या लक्षात येतच नाही. आम्ही म्हणतो आम्ही मोकळेच आहोत, आम्ही सर्वत्व मोकळे आहोत असं वाटतं. पण योग्य करण्याची कार्य करण्यासाठी मात्र आम्हाला वेळ मिळत नाही.
आणि ते वेळ मिळत नाही त्यावेळेस मात्र कारण समोर पुढे उभं राहतं. एखाद्याने म्हटलं आज झाला अमुक ठिकाणी कार्यक्रम जाऊया, आलो असतो पण सबब दुसरी तयार आहे, आलो असतो पण मला अशा कारणास्तव येता येतं. म्हणजे ही जी कारणं आहेत आमच्या भोवती, ह्या कारणाने जे जाळं बांधलेलं आहे, जाळं विणलेलं आहे. जसं एक मत्स्यमारी जो असतो तो जसं एक जाळं नायलनच्या रशीचं जाळं तयार करतो आणि ते जाळं नेऊन एका समुद्रामध्ये म्हणा, नदीमध्ये म्हणा, एखाद्या खोलगट पाण्यामध्ये म्हणा, ज्या ठिकाणी मच्छी जास्त असतात तिथे तो पसरतो आणि त्याच्या आयडियेने किंवा त्याच्या त्या बुद्धिमत्तेने, त्याच्या कौशल्याने तो ते सगळी मच्छी आपल्या जाळ्यामध्ये पकडते. बंधूंनो, आपलं पण तसंच झालंय. आपण त्या मच्छीप्रमाणे एका पाण्याच्या डोहामध्ये असणारी मच्छी आणि आपण ह्या डोहामध्ये असलेल्या मानवी शरीर ह्याच्यात काही फरक नाहीये. जवळजवळ तसंच आहे. ते मासे त्या पाण्यामध्ये, कारण ते मच्छरूपी असलेले मासे पाणी हे त्यांचं जीवन आहे आणि म्हणून ते पाण्याच्या डोहामध्ये आहे. आपण या पृथ्वी तलावरच्या ह्या डोहामध्येच आहोत, पण मोकळा आहे. मानवी जीवनासाठी वेगळ्या पद्धतीचा डोह, तिथे आपलं हे सगळं चाललेलं व्यवहार आहे. पण आपण गुंतलेले आहोत आणि म्हणून ज्याच्यामध्ये गुंतलेले आहोत आपण, त्याच्यामध्ये कुठेही सुख नाही आहे. आपण आलोय कशासाठी? सुखासाठी आलेले आहोत. पण सुखाची व्याख्या बोलण्यापुरती आहे. सुख म्हणजे फक्त 2 अक्षरी, सुख बोलण्यापुरतं आहे. पण सुखाची व्याख्या काय? सुख कसं असतं, कुठे असतं, ते कसं साध्य करावं, कसं साध्य होईल आणि कशा प्रकारे आपल्याला त्याचा अधिकार मिळेल किंवा त्याचा आनंद मिळेल, हे सगळं बॅकग्राऊंडच वेगळं आहे. त्याच्यामध्ये सुख फक्त म्हणता येतं, पण सुख कसं आहे आपल्याला कळत नाही. हे का? तर महाराजांनी पहिल्या ओळीमध्ये सांगितले, सुख नाही कोठे आली या संसार. या संसारामध्ये आपण जे रोजनिशी करतोय, रोज व्यवहारात सकाळी उठल्यापासून, दिवस उगवल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आमचं चाललेलं आहे, या कर्मभूमीच्या नियमाप्रमाणे ते चाललेलं कर्म आहे. आणि म्हणून इथे जे जे आपण करतो त्याचं नाव कर्मातच लिहिलं जातं, कर्मातच त्याची नोंद होते. आणि ही नोंद होण्याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर ही भूमीच कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवर जो आला तो कर्म करण्यासाठीच आला. कोणत्याही प्रकारचं केलं तरी त्याचं नाव कर्म. पण सत्कर्म आणि दुष्कर्म असे त्याच्यामध्ये परत विभाग आहे. मग ते सत्कर्म कोणतं आणि दुष्कर्म कोणतं? ज्याच्यापासून आपल्याला काही उपयोग नाहीये, ज्याच्यापासून आपला काही फायदा नाहीये, ज्याच्यापासून आपला कोणत्याही प्रकारचा उद्धार नाहीये, असं जे केवळ केलं जातं त्याचं नाव दुष्कर्म. आणि ज्याच्यामुळे आपल्याला फायदा आहे, ज्याच्यामुळे आपल्या जन्माचं सार्थक आहे, जन्माला एक मिळालेलं वेगळ्या प्रकारचं वलय आहे, ते जिथं मिळतं तिथे आपण जातच ना, त्याला सत्कर्म म्हणतात. आणि सत्कर्म केल्याशिवाय, सत्कर्म करणे याच्यासाठी हा माणसाचा जन्म आहे. भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं, अर्जुना, सर्व जन्माचे शेवटी मनुष्य जन्म पायोपाटी ऐशी उत्तम कीर्ती मी रचली नाही. सगळ्या जन्माच्या शेवटचा जन्म जर कोणता असेल तर हा माणसाचा जन्म आहे. अशा प्रकारची उत्तम कीर्ती म्हणजे उत्तम देह मी रचलेला नाही. याच जन्मी मज ओळखावे, याच जन्मी मुक्त व्हावे आणि याच जन्मी जोडाव्या नरक यातना. आणि हा मनुष्य देह तुला एवढ्यासाठी दिलेला आहे की या देहाच्या माध्यमातून भगवंत म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय हे ओळखण्याची सामर्थ्य तुझ्या माणसाच्या देहामध्ये आहे. ओळखण्याचं सामर्थ्य माणसाजवळ आहे. याच देही मज ओळखावे, याच देही मुक्त व्हावे. जर तुला माझी ओळख पटली, मला ओळखता जर आलं आणि तुझ्या जन्माचं जे रहस्य आहे ते तुझ्या लक्षात जर आलं, तर पुन्हा अशा प्रकारचा जन्म असावा की नसावा हे तुझा तूच ठरवशील. ते बळ ठरवण्याचे तुझ्या जवळच येईल. पण तशा प्रकारचा विवेकी विचार केलास तर, मला प्राप्त करून घेतलास तर, ईश्वर म्हणतो, भगवंत म्हणतात मला प्राप्त करून घे, याच जन्मी माझं ओळखावे. मला या जन्मामध्ये ओळखण्याची संधी तुला आहे, इथेच तुला मुक्त व्हायची संधी आहे. आणि जर मला ओळखता आलं तर तुला हा संसार म्हणजे काय आणि या संसारामध्ये कसं काय जखडून राहायचं, कशासाठी राहायचं, काय गरज आहे का, या सगळ्या गोष्टीचं ज्या टायमाला आपल्याला निरीक्षण होईल, आपल्याला त्याबद्दलचा बोध होईल, त्यावेळेस आपण नक्कीच म्हणू की पुन्हा जन्म येणे नाही, पुन्हा आपल्याला असला जन्म नको. काय किती जन्माला कधी जरी आलो तरी शेवटी हेच करायचंय, किती वेळ जन्म यावे, किती भजित पाहावे.
कित्येक वेळा आपण जन्माला आलो, कित्येक वेळा आपल्याला फजिती झाली, याच्याशिवाय आम्ही दुसरं काय अनुभवलं इथे? काहीच नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, बाबा रे, की तुला भगवंताने, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, बाबा रे, तुला याच जन्मामध्ये देव म्हणजे चीज काय आहे हे ओळखता येईल, याच जन्मामध्ये तुला मुक्त होता येईल. आणि हे जर दोन गोष्टी वरच्या ना झाल्या तर तिसरी गोष्ट तुझ्यासाठी सुटलेली नाही. याच जन्मी भोगाव्या नरक यातना. याच जन्मामध्ये नरकवास काय आहे, नरकवास कशाला म्हणतात, हे मेल्यावर लोक म्हणतात की नरकात गेला, नरकवासात गेला, यमपुरीत गेला, अमक्या ठिकाणी गेला, तमक्या ठिकाणी गेला. या सगळ्या काल्पनिक गोष्ट आहेत. प्रात्यक्षिक नरकवास काय आहे तो इथे अजमावता येतो आणि आपण आपल्या डोळ्याने सुद्धा पाहतोय. परंतु ते पाहणे फक्त पाहण्यापुरतं असतं, तेवढ्यापुरतं असतं. मात्र त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम माणसाच्या मनावर होत नाही, माणसाच्या व्यवहारामध्ये कोणताही परिणाम होत नाही. कारण परत माणसाने तेवढं जाणलं, त्याला दिसलं की तेवढंच म्हणतो, अरे रे, हे असं आहे, असं करता कामा नये. वैराग्य क्षणिक, एका क्षणापुरतं वैराग्य होतं, अरे रे रे रे, असं होता कामा नये. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो. आपल्यातून एखादी व्यक्ती जर गेली, कायमची जर गेली, मृत्युमुखी जर पडली, तर आपण सगळेच लोक आपल्या हातातलं काम ठेवून त्याला निरोप देण्यासाठी जातो आणि त्याला त्याच्या विश्रांतीच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचवतो, की ज्याला आपण स्मशानभूमी म्हणतो. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या विधीप्रमाणे मग दफन असेल किंवा दहन असेल, असं होत असताना ते ज्याला निरोप द्यायला गेलेली मंडळी सभोवती अशी उभी असतात आणि उभं राहून डोळ्याने बघतात, अरे रे, एखाद्या चितेवर जर एखादी व्यक्ती, एखादा देह जर दहन होत असेल, अशा वेळेला बघितल्याच्या नंतर एखादा कठोर वृत्तीचा, कठोर हृदयाचा माणूस असला तरी द्रवतो, त्याचं मन द्रवतं. अरे रे, काय आहे या जन्मात, हे असंच होणार आहे, उद्या माझं पण असंच होणार आहे. त्याला तिथे वास होतो, ते वैराग्य क्षणिक त्याच्या जवळ वास करते. पण परत तो स्मशानभूमीच्या मर्यादेच्या बाहेर आला की परत ये रे माझ्या मागल्याने तूप कण्या चांगल्या, परत आपल्याला हवं तेच करतो, रोज करत होता तेच करतो. म्हणजे असं क्षणिक वैराग्य येऊन किंवा क्षणिक त्याचा उपयोग म्हणजे केवळ दुःख मानून किंवा त्याचा कोणत्याही प्रकारचा एखादा वेगळा अर्थ जाणून त्याचा काय उपयोग नाही. असं होणार असेल, याला तूही जबाबदार असशील, कदाचित तूही ग्राह्य असशील, तर तुला याचा विचार करणे गरजेचं आहे. मग आपण काय केलं पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे. कारण मृत्यू हा सगळ्यांसाठी आहे. आपण इथे जे जन्माला आलेले आहोत हे मरण्यासाठी आलेले आहोत, हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि मृत्यूची भीती प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये आजारपण आलं रे आलं की माझं काय होतं हा प्रश्न पहिला येतो. आता माझं काय होईल, मला ह्याच्यातून पाय जमिनी लागतील का, माझा हा रोग बरा होईल का, या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टर जा, सर्जन डॉक्टर हॉस्पिटल जा, अमुक अमुक कर. आता तर अनेक प्रकारच्या काही उपचार चालू झालेले आहेत, हे रिपोर्ट कर, ते रिपोर्ट कर. पण हे रिपोर्ट ते कुठल्याही प्रकारची एक फाईल तयार जरी केली नव्हे, अशा 10 फाईली जरी तयार केला तरी जाणारा जो दिवस येईल त्या दिवशी जाणंच गरजेचं आहे. त्याला थांबवण्यासाठी कुणाचा सुद्धा अधिकार नाही किंवा कोणी थांबवू शकणार नाही. असा हा प्रकार आहे. आणि या म्हणूनसाठी या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जे वावरतो, या वावराला कर्मभूमी असं म्हणतात आणि आपण जे करतो त्याला कर्म म्हणतात. याच कर्मातून सत्कर्म, याच कर्मातून सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म. आता चांगलं कर्म म्हणजे काय, माणसाच्या देहाला, माणसाच्या व्यवहाराला असलेलं योग्य कर्म करणे, की ज्याच्यावर दुसऱ्या कोणीही माणसाने निंदा न करता, दुसऱ्या कोणीही माणसाने तिकडे बोट न दाखवता तो चांगला आहे, त्याचं चांगलं चाललंय, तो चांगलं करतोय. त्या अशा प्रकारची त्याला ज्या टायमाला लोकांकडून एक चांगल्या प्रकारची उद्गार येतात, असं जे कर्म आहे त्याच्याकडे हरिपाठ चालतो, त्याच्याकडे नामस्मरण चालतं, त्याच्याकडे सकाळी दिवाबत्ती असते, त्याच्याकडे संध्याकाळी दिवाबत्ती असते, त्याच्या घरी संध्याकाळी पण हरिपाठ असतो, सकाळी हरिपाठ असतो, देवपूजा असतं. घरातल्या सगळ्या गृहिणी तुळशीला पाणी घालतात, उंबरड्याची पूजा करतात. या सगळ्या गोष्टी कशा आहेत की या सत्कर्मामध्ये आलं की ते चांगलं काहीतरी करतोय. आणि हे जेव्हा आपण चांगलं करत असतो त्यावेळेस सुख आपल्याकडे डोकावून बघते आणि ते सुख आपल्याकडे हळूहळू हळूहळू त्या घरामध्ये किंवा त्या वास्तवामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते झाल्याच्या नंतर त्याला सुख म्हणजे काय हे कळतं.
पण तसं होत नाही. बऱ्याचशा लोकांनी फक्त एकच, काय काय ठिकाणी असं बघायला मिळतं की हे कुणीतरी केलेली प्रथा आहे, ती प्रथा स्वीकारावी, त्या प्रथेमध्ये विलीन व्हावं, इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि काही दिवस गेल्याच्या नंतर परत ते सोडून द्यावं. असं नसतं. आपण ज्या टायमाला एखादी गोष्ट सद्गुरूंसारखी आपल्याला ज्यावेळेस एक सज्जन व्यक्ती मिळते, सद्गुरू सारिका असता पाठीराखा अनेकांचा लेखा कोण करी, सद्गुरू वाचुनी सापडेना सोयी धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरू नाईके कृपामध्ये केली निजवस्तू दाविली माझी मन. अशा प्रकारचे सद्गुरू की जे देवाना सुद्धा मान्य झाले, देवाने सुद्धा त्याचा विचार केला. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा संदीपनींना शरण जायला विसरले नाही, प्रभू राम वैशिष्ट्यांना शरण जायला विसरले नाही. आता ही देव मंडळी जर सद्गुरू करत असतील तर तुम्ही सुद्धा सद्गुरूला शरण गेलेले आहात. तुम्ही सद्गुरूला शरण गेले, सद्गुरू तुम्ही मांडलेला आहात. तुम्हाला सद्गुरू हवाय आणि तुम्ही तो स्वीकारलेला देखील आहे, प्राप्त केलेला आहे. परंतु ते जेव्हा आपल्याला काही शिकवतात, हे जे आपल्याला नकळत असतं, हे कळत नाही. जे हे फक्त काही मर्यादेमध्येच लोकांच्या मुखातून येतं, नाही तर बाकी ते लोप आहे. लपली ज्ञान जगी इथं नेनती कोणी अवतार पांडुरंग नावं ठेवले ज्ञान. हे ज्ञान जे आहे हे लपलेलं आहे, हे या ग्रंथीमध्ये आहे. ही ग्रंथी सोडावी लागते. ही ग्रंथी सोडली नाही तर त्या गाठीमध्ये काय आहे आतमध्ये ते कळणार नाही. पण अशी कळणारी किंवा कळवून घेणारी मंडळी कमी आहे. आणि म्हणून आपण कुठे मग गुरपटतो, ह्या जर काही गोष्टी ज्या आहेत आपल्या हिताच्या आहेत, आपल्या मुक्तीच्या आहेत, आपल्या उद्धाराच्या आहेत, अशा गोष्टी ज्यांच्याकडे पिकतात किंवा ज्यांच्याकडे त्या दिल्या जातात, अशा लोकांची संगती जर आम्हाला ना मिळाली तर आम्ही जो करत आहोत संसार, त्याचं नाव असं महाराज म्हणतात, दुःख नाही कोठे आली या संसारात. ज्या संसारामध्ये, संसार कशाला म्हणायचं आपल्याला बराचसा वेळ सांगितलेला आहे प्रवचनाच्या माध्यमातून, प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला जाणीव करतो. संसार न सरणार, कधी न सरणार. जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे, हे कधी सरत नाही आणि कुणालाही सुटत नाही. जेवढेही जीव जंतू या पृथ्वी तलावर या कर्मभूमीवर जन्माला आलेले आहेत, त्या प्रत्येकाला येणं आणि जाणं, येणं आणि जाणं हे ठरलेलं आहे. आणि ह्यालाच संसार म्हणतात. जे न सरणारा आहे, कधी न संपणारा आहे, आपल्याला कधी न सुटणार आणि आम्ही कधी न सोडणारे आहोत, त्याचं नाव संसार आहे. आणि कदाचित अशा प्रकारचा संसार गोड वाटून मनुष्य प्रत्येक करतो. आलं का लक्षात? हेच माझं कर्तव्य आहे, मी त्याच्यासाठी जन्माला आलेलो आहे, हेच मी करत राहणार, पुन्हा जन्माला आलो तरी हेच करत राहण्याचा लोकांचा भास आहे. तो कदाचित उचित आहे. कारण या संसारामध्ये तुम्ही किती वेळ आलेत आणि किती वेळ जरी गेलेत तरी या वाया येरा झारा तुमच्या, वाया येरा झारा आहे जाण्याच्या आणि येण्याच्या. आला किती वेळ आलो जन्माला आणि किती वेळ गेलो याचा काही पत्ता नाही. आणि म्हणून महाराजांनी इथे सावधगिरीचा इशारा आम्हाला दिलाय, बाबांनो सुख नाही कोठे आली या संसारा. तुम्ही ज्या संसारामध्ये गुंतलेले आहात, जो संसार माझा आहे, हा मी करणार आहे, हा माझ्यासाठी आहे, हेच माझं काम आहे, हेच मी करत राहणार आहे, अशा ज्या संकल्पना आपल्या आहेत त्या फोल आहेत. आपण याहीपेक्षा वेगळ्या कामासाठी आलेले आहोत. याहीपेक्षा वेगळं काम कोणतं? तर आजवरी अनेक जन्म, अनेक योनीमध्ये आपण जाऊन आलेले आहोत, जन्म झालेले आहेत. हे आपलं प्राक्तन आहे, पूर्वीचं, भूतकाळाचं. ते सुटावं आणि म्हणून तिळे तिळे पुण्य साचपडे परी बहुत जन्मीचे जोडे. तीळ तीळ पुण्य साठून हे अनेक जन्माचा जेव्हा संग्रह झाला त्यावेळेस हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला, मानव देह प्राप्त झाला. आणि म्हणून असं एका ठिकाणी संतांनी म्हटलंय, बरं झालं बाबा, बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडिली मनुष्य देहाशी, महालाभाची उत्तम राशी, तेने सर्व सुखा पात्र होईल. ज्या सुखाची अपेक्षा, ज्या सुखाची संग्रह जो आहे, ज्या सुखाच्या लाटा आहेत, ज्या सुखाची बुधाव म्हणजे गोडाऊन भरलेली आहेत, ही सगळी या पृथ्वी तलावर आहे, मृत्यू लोकांमध्ये आहे. पण त्याचा अधिकार कधी प्राप्त होईल, ते आपल्याला कधी प्राप्त करता येईल, तर माणसाच्या देहासारखा देह असेल तरच आम्हाला सुख काय आहे त्याची अंदाज घेता येईल किंवा सुखाची व्याख्या सोडवता येईल. आणि म्हणून असाच पश्चाताप संतांना झाला. संतांनी हेच सांगितलं, बरं झालं बाबा आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहाशी. ही जी जोड जोडली ती माणसाच्या देहाची जशी आहे, असा देह दुसरा कोणत्याही प्रकारचा कुठल्याही जीवाला प्राप्त झालेला नाही. तो मनुष्य देह प्राप्त फक्त मनुष्य जीवाला झालेला आहे. आणि म्हणून
महालाभाची उत्तम राशी या पृथ्वी तलावर, या कर्मभूमीवर किंवा या विश्वाच्या गोलांकुरामध्ये जेवढं महा म्हणून आहे, मोठं आहे, त्याचा लाभ घेण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या माणसाजवळ आहे. हे दुसऱ्याजवळ नाही आहे. दुसऱ्या कुणाही जीवाजवळ ते प्राप्त नाही किंवा ते प्राप्त करून घेताही येणार नाही. इतकं महत्वपूर्ण असं आपल्याकडे शक्ती दिलाय किंवा आपल्याकडे भगवंताने अधिकार दिलेत. आणि ते असताना महालाभाची उत्तम राशी तेने सर्व सुखापात्र होईजे. या पृथ्वी तलावर कर्मभूमीवर असलेली सर्व सुख, जेवढी सुख व्याख्या ज्यालाही लाभते किंवा लागते, ज्याच्यातून सुख ही व्याख्या सुटते, सुख हा अर्थ सुटतो, ते सुख आपल्याला प्राप्त करण्याची ताकद फक्त आणि फक्त या माणसाच्या देहामध्ये आहे. आणि तशी ही सुंदर शरीर भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेत. आणि असं दिलेलं असताना आपण महाराज सांगतात अशा पद्धतीने जर कुठे गुंतलेले असू तर कदाचित त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तेच म्हणूनच म्हणतात की सुख नाही कोठे आली या संसारी. या संसारामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला सुखाची अपेक्षा आहे. सुख लाभावं, सुख प्राप्त व्हावं म्हणून तो तळमळतोय, रात्रंदिवस तळमळतो. अहर्निशी तेच करतोय की मला सुख कधीतरी मिळेल, मी कुठेतरी सुखी होईन, मी कधीतरी सुखी होईन. असे अनेक प्रयोग होतात की त्याच्यामध्ये तो म्हणतो की मी सुखी आहे. एखाद्या टायमाला जर समजा एखादं घर बांधलं की तो म्हणतो सुखी आहे. शेती पिकवली की म्हणतो तो मी माझ्याकडे धान्य घरात आलंय, मी सुखी आहे. एखाद्या मुलाचं लग्न केलं, सुनबाई घरामध्ये आली, मी सुखी आहे. एखादं शेत पाडलं आणि त्याच्यामध्ये काजू लावल्या, कलम लावली, शेती केली, मी सुखी आहे. बिलकुल नाही बाबा. आपण जे जे कर्म करतोय ते कर्म उपद्व्यापाचं आहे की ते अनेक आणि अधिक जबाबदारीचं आहे. त्याच्यासाठी वेगळी जबाबदारी द्यावी लागते. मुलाचं लग्न केलं, थोरा मोठ्याची मुलगी आपल्या घरी आणली म्हणजे आम्ही सुखी आहोत की मी सुखी झालो असं त्या यजमानाने किंवा यजमानीने म्हणू नये किंवा त्या मुलाने म्हणू नये. कारण आपण एक नवीन जबाबदारी स्वीकारली. तिच्या उद्या सकाळी लागणाऱ्या गरजा असतील, तिच्यासाठी लागणारे उपक्रम असतील, तिच्या काही आणखीन काय तिच्या सवयी असतील, त्या सगळ्या आपण पूर्ण करणं, आपल्यावर जबाबदारी स्वीकारणे आपल्याला अधिकृत म्हणून ती आलेली आहे. मग त्या संसारामध्ये सुख आहे, म्हणजे ते केल्याने सुख आहे की दुःख आहे. एखाद्या मुलाला एखाद्या घरातल्या उभयताना मूल होत नाहीये, नवस केले, अनेक ठिकाणी गेले, देवधर्माबद्दल सगळं काय केलं, योगायोगाने काही वर्षांनी मूल प्राप्त झालं. आता मूल प्राप्त झालं, मुलगा व्हायचा किंवा मुली व्हायची झाली. आता त्यांच्या अपेक्षेप्रमाणे संतती लाभ त्यांच्या घरामध्ये प्राप्त झाला. 5च दिवस ते बाळ शांत होतं. 6व्या दिवसापासून असं टाहो पडायला लागलं तर आईलाही झोप नाही, बापाला झोप नाही, शेजाऱ्याने झोप नाही, घरातल्या कुटुंबियाने सुद्धा झोप नाही. असं किती वेळ रडतं? 3 महिन्यापर्यंत, 5 महिन्यापर्यंत ते बाळ रडतं. मग आता ते सुख आहे की दुःख आहे? अनेक गोष्टीचा विचार करा. असंच आहे प्रत्येक गोष्ट. आम्ही जी चांगली म्हणून स्वीकारलंय, सुखाची म्हणून स्वीकारलंय, काय ही सगळी दुःखाची, त्याच्या मागच्या बाजूला बघितलं तर दुःख आहे. आणि म्हणून या संसारामध्ये, संसार व्यापी ह्या क्षेत्रामध्ये, या स्टेडियमवरती तुमचे चाललेले सगळे खेळ आहेत ते दुःखाचे आहेत. मग सुख कुठे? आणि ती दुःखाचे का? तर पुढच्या ओळीमध्ये सांगितलंय, वाया हाव भरी होऊ नका. जर हा सुखाचा संसार करायचा असेल आणि या संसारामध्ये येऊन सुद्धा सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर इथे हाव बरी नाही. हाव आणि हवंय, ते हवंय, ते हवंय, ते हवंय, ते माझं, ते करीन, ते करीन, ह्या ज्या सगळ्या हाव आहेत, ह्या हाव सगळ्या दुःखाच्या लहरीमध्ये मिळतात. आणि म्हणून वाया हाव भरी होऊ नका. उगाच तरी हाव भरी होऊ नका. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अनंताने ठेवलंय त्याच्यामध्ये समाधानी राहा. तुम्ही कोणत्याही प्रकारची न करता एखादी वेगळी अपेक्षा केली तर ती तुमच्याजवळ चालून येईल किंवा तुम्हाला ते प्राप्त होईल हे उचित आहे. ते तसं होणार नाही. तुम्ही जेवढी मेहनत करणार आहात, तुम्ही जेवढे कष्ट करणार आहात, त्याच्यातून मिळणारा मोबदला असेल तोच तुम्हाला मिळणार. आणि त्याच्यातच तुम्हाला समाधान मानावं लागेल, शांती मानावी लागेल. दुसऱ्याकडे बघून एखाद्या दुसऱ्या त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करत असेल, त्याच्याकडे काहीतरी वेगळं आणखी काहीतरी नांदत असेल, वेगळ्या पद्धतीचं काहीतरी त्याच्याकडे उलाढाल असेल, म्हणजे तसाच मी होईन असं सांगता येणार नाही. कारण इथे प्रमाण दिलंय आपल्या हाताची बोट. हाताची जी बोट आहे ती सगळी सारखी नाही आहे. हाताची बोट सगळी सारखी
नाही येत. ती सगळी जर सारखी असतील तर तुमच्या तोंडात घास जाणार. मग तोंडात घास गेला पाहिजे, पोटाचं समाधान झालं पाहिजे, मानवी जीवनाचा उद्धार या अन्न क्षेत्राच्या व्यवहारामध्ये झाला पाहिजे. तर ही 5 बोट जी दिलेत ही वेगळ्या वेगळ्या उंचीची दिलेत, कारण ती अशा पद्धतीची असल्या कारणाने तो एक कवळ आनंदाचा तुम्हाला सेवन करता येतो, घेता येतो. आणि म्हणून हे उच्च नीच काही नेणे भगवंत, इथे उच काय नीच काय आपण सुद्धा बघायचं नाही. भगवंत सुद्धा कधी म्हणत नाही हे उच आहे ते नीच आहे. तसं आपण पण राहायचं. जो आपापल्या कर्माप्रमाणे आपापल्या पूर्वसंचिता प्रार्थनाप्रमाणे वागत असेल, वावरत असेल, त्याच्याकडे ते प्राप्त होत असेल, जाऊ दे, त्याचं त्याला आपल्याला काय करायचं आहे. पण आपण त्याच्यामध्ये कुठेही गुंतून राहायचं नाही. आपल्याला रोजनिशी भगवंताने दिलंय, पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी. देणाराचे हात हजारो असतील पण आपली दुबळी झोळी दुबळी आहे. आणि म्हणून पोटापुरता पसा मिळालाय, आत्ताचा आत्ता मिळालाय, उद्याचा उद्या बघू. आलं का लक्षात? असं म्हणजे कसं निस्वार्थ पद्धतीने निश्चिंत, आपल्याला निश्चिंत राहायचं, चिंता कोणाची करायची नाही. आलं का लक्षात? चिंता समावेता बिंदू मात्र विशेषता. चिता आणि चिंता हे दोन्ही जबाब एकाच लेवलचे आहेत, पण एका अनुस्वाराने त्याचा मोठा अर्थ केलाय. चिता चिंता, चिता आणि चिंता. चिंता का झाली तर चीन वरती वरती एक अनुस्वार आला म्हणून. आता ही चिता जी आहे हे बाह्यकरणातून सगळं जाळते. आता डोंगराला लोक वनवा घालायला लागले, गवत जाळतात, ही चिता आहे. आणि चिंता जी आहे ती डोंगर दऱ्याखोऱ्या जळताना दिसणार नाही, राबरूप जळताना दिसणार नाही, ती आज जळते, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जळते, प्रत्येकाच्या शरीराच्या आत जळते. तिला चिंता म्हणतात. आणि चिता चिंता समावेता बिंदू मात्र विशेषतः ह्या दोन्ही अक्षरांचा, या दोन्ही जबाबाचा अर्थ एका अनुस्वाराने बदलला, एका अनुस्वाराने त्याचं वर्गीकरण केलं. आलं का लक्षात? आणि म्हणून प्रत्येक माणसाने इथे आल्याच्या नंतर आपल्याला एक म्हणजे निस्वार्थ पद्धतीने राहिलं पाहिजे. हाव भराई करायची नाही, कुठलीही हाव करू नका. तुम्ही जर हाव न करताना जसं जसं मिळतंय काय तसं आपण राहायचं. जसा दिवस येईल तशा पद्धतीने तो निभवायचा. हे आपण समप्रमाणात जर ठेवलं किंवा समतोल पद्धतीने आपण त्याचा जर आनंद स्वाद घेतला तर आपण सदैव सुखी असू. आपल्याला कधीही त्रास होणार नाही, कधीही टेन्शन येणार नाही, कसल्याही प्रकारची जाचणी होणार नाही. आणि म्हणून इथे वाया हाव बरी होऊ नका. उगाच तरी हाव बरी झालो आपण तर त्याचा परिणाम असा होतो की कदाचित आपलं शरीर म्हणजे आपला देह सुद्धा नुकसानी देतो. कुठेतरी अडचणीत पडतो, अडचणीत काहीतरी वेगळे व्याप सहन करावे लागतात. का? तर हवेमुळे. ते हवंय, ते मला हवंय, ते मला हवंय, हे हाव बरी नाही. जसं येतंय तसं वापरा, जसं येतंय त्याचा उभारा करा, जसं येतंय त्याची वाढ करा. तुम्ही बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, 5-50 रुपये ठेवलेत तर ते वाढतात नाही का? वाढतात, तुम्हाला काही करणार पण नाही. 5,000 रुपये ठेवले, 5 वर्षांनी गेले तर तुम्हाला काहीतरी त्याच्यावर अनेक वाढ झालेले मिळणार आहे. आलं का लक्षात? असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून उगाच तरी हाव करू नका. आलं तर तो संचय करायला शिका, आलं तर ते वाचवायला शिका, खर्चातून सुद्धा अल्प बचत करण्याचा प्रयत्न करा की त्याच्यामध्ये सुद्धा आपण उंच स्थान मिळवू शकतो किंवा उंच गतीला जाऊ शकतो. हाव नको, उपयोगाची नाही, त्याच्यामध्ये उगाच आपण गुंतून जातो. पहिली ओळ झाली. दुसरी ओळ असं आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसार नावाचं हे जे स्थान आहे किंवा संसार नावाचं जे क्षेत्र स्टेडियम आहे, हे नुसतं केवळ दुःखाची बांधवडी आहे. दुःखाने बांधलेली एखादी मोळी, जे लाकडाची मोळी दोराने बांधावी म्हणजे अनेक लाकडं एका ठिकाणी राहतात. आपल्या कोकणामध्ये, आपल्या ह्या शेतकरी समाजामध्ये, शेतकरी वर्गामध्ये आपण जेव्हा भाजावळीसाठी गवत आणतो, हे गवत सुद्धा बंधावरती बांधावं लागतं. त्या अनेक प्रकारच्या अशा जुड्या एकत्र बांधणे आणि त्याला एखादं वेगळं स्वरूप तयार करणे, बांधवणी म्हणजे बांधलेलं, एखादी मोळी म्हणा, भारी म्हणा, आणि काही म्हणा, बांधवणी. असं हे दुःखाने बांधलेलं सगळं संसार रूपी जे व्याख्या आहे किंवा संसार रूपी जे स्टेडियम आहे हे दुःखाने बांधलेलं आहे. तिथे फक्त दुःखाचा खेळ चालतो, सुखाचा नाही. सुखाचा विचार नाही कुठे. तिथे सुखाचा कुठे सुद्धा विचार
नाही, फक्त सुखाचा विचार करण्यापुरता आहे, मानण्यापुरता आहे, पण सुख अजमवण्यासाठी किंवा प्रात्यक्षिक सुख म्हणजे काय हे मात्र आपल्याला तिथे प्राप्त होत नाही. आणि शेवटी नैराश्यच प्राप्त होतं किंवा नैराश्यच आपल्या पदरामध्ये पडतं. आणि म्हणून महाराज सांगतात, म्हणून आपले हे संत आपल्या मागे टाहो फोडून सांगतात, रात्रीचा दिवस करतात, आपलं आयुष्य उभं आयुष्य आमच्यासाठी वेचलंय. त्यांनी जीवन किंवा त्यांचं शरीराचं काम त्यांनी वेगळ्या पद्धतीने करायचं, पण तुमच्या आमच्यासाठी त्याने आपलं जीवन कसाला लावलं, चंदनासारखे झिजले का, तर तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून. आणि म्हणून अशा पद्धतीचे अभंगवाणी किंवा ह्या ओव्या करून ठेवलेत. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, उपनिषद, हे सगळं भरलेलं आहे. ते अन्वयाने भरलेलं आहे, अर्थाने भरलेलं आहे. आणि तो फक्त केवळ तुमच्या आमच्या हितासाठी आहे. तुमचं आमचं हित व्हावं. आपण बुडालाय, पण आपण बुडत्याला दुसऱ्याने वाचवणे. आपण तरला हे नवर नोय जो दुजियाशी तारी. ह्या संत तरले. संतांना हे कळलं की बाबा रे, हे जीवन असं आहे, हा देह असा आहे, आम्ही ज्या स्टेडियमवरती आलो हे स्टेडियम असं आहे, तर आपण काय केलं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः अनुभवलं. स्वतः अनुभवल्याच्या नंतर त्याचा सुखाचा अनुभव जो आहे तो संतांना आला. आणि त्याच्यानंतर तुम्हा आम्हाला सावधगिरीचा इशारा दिला. बाबा रे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हे सगळं दुःखाने भरलेलं आहे, याच्यामध्ये सुख कुठेही नाही. तुम्ही कुठेही शोधा, वाटत असेल तुम्हाला मी सुखी आहे, परंतु दुसऱ्याला बघणाऱ्याला वाटतं की हा कुठेतरी कमी आहे. जे कमी आहे ते आमच्यातलं दुःख आहे, कमी आहे हा आमच्यातला त्रुटीचा भाग आहे. आणि म्हणून इथे कोणीही मनुष्य समतोल नाही. इथे कोणत्याही प्रकारची व्यक्ती समतोल नाही, किंवा ती समृद्ध नाही, किंवा ती सुखी आहे असं नाही, तर ती दुःखीच आहे. आणि हे दुःखाने बांधलेलं ही बांधवडी आहे. 14 कल्पेवरू आयुष्य जयाला, परी तो राहिला ताटी खाली. 1400 वर्ष 1400 वर्ष जगलेलं कोण? चांगलं. 1400 वर्ष जगला, एवढा योगी होता, एवढा मोठा योगाभ्यास केला की त्याने प्राणाला सुद्धा जिंकलं, यमाला सुद्धा जिंकलं. आलं का लक्षात? यमाचं सुद्धा आपल्या सामर्थ्यापुढे किंवा योगाभ्यासापुढे यमाला सुद्धा स्पर्श करू दिला नाही. आणि त्याने 1400 वर्ष आपला प्राण सांभाळला. परंतु तो त्या ठिकाणी कसा होता, कसा राहिला? शाबास. 1400 वर्ष जगला, 1400 वर्ष आयुष्य या भूमीवर त्याने घालवलं. केवळ भूमीला भार असेल असं म्हटलं तर वावगं नाही, पण त्याला त्याच्या स्वतःच्या जीवनाचा अर्थ कळलेला नाही, किंवा त्याने दुसऱ्यासाठी काहीही केलेलं नाही. करण्याचं त्यांच्याजवळ सामर्थ्यच नाही. ते सामर्थ्य जिथून आहे ते त्याने प्राप्तच केलेलं नाही. आणि म्हणून तो तसाच राहिला. आपल्या भोवती 5-10 लोक जमा केली, आपल्या भोवती सेवक वर्ग तयार केला, आणि त्यांची सेवा घेणे, त्यांना आपलं काम देणे, त्यांना आपल्या कामाला लावणे, असंच करत करत 1400 वर्ष जगला. आणि तेवढ्याच काळामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 मुलं, संन्यासाची मुलं म्हणून ज्यांच्यावर स्टॅम्प बसला, ती संन्यासाची मुलं. त्यांना कोण रोटी भाजायला खापर देत नव्हतं, पाणी प्यायला पाणी देत नव्हतं, भुकेलेला अन्न देत नव्हतं. असंही ज्यांची अवस्था होती, त्यांनी जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी अशाही प्रकारचे कष्ट सोसले. आणि एक दिवस असा आला की त्या मुलांची, 4ही मुलांची ख्याती जगभर पसरली. कारण ते ज्ञानी होते, उपजतच ज्ञानी होते, ते परमेश्वराचे खरे अवतार होते. त्यांच्या नावात जर बघितलं तर फार वैशिष्ट्य आहे. 4ही मुलांच्या नावामध्ये माणसाच्या जीवनाचं अत्यंत महत्वाचा विभाग लपलेला आहे, पण त्याचा उलगडा केला पाहिजे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. माऊलींच्या अभंगाच्या पहिल्या सुरुवातीचा अर्थ इथे या ओळीमध्ये होतो. निवृत्ती, निवृत्त होणे. या सगळ्या जाचातून, जंजाळातून किंवा या दुःख बांधवडीतून मुक्त होणे, त्याचं नाव निवृत्त. या सगळ्यात असून नसलेला निवृत्त. हे निवृत्त होण्यासाठी कोणाची गरज आहे? ते ज्ञानेश्वराची, म्हणजे ज्ञानदेव. ज्ञानाची गरज आहे. ज्ञाने विन मोक्षणाच्या मुंडने. निवृत्त व्हायचं असेल, या दुःखातून निवृत्त व्हायचं असेल, या जन्म मरणातून निवृत्त व्हायचं असेल,
तर ज्ञानाची गरज आहे. थोरल्या भावाचं नाव निवृत्त, 2 नंबरच्या नाव आहे ज्ञानेश्वर ज्ञानदेव. ज्ञान निवृत्त व्हायचं असेल तर ज्ञान, आणि याच्यासाठी सोपा मार्ग ज्ञानाने मार्ग, हा निवृत्तीचा मार्ग शोधण्यासाठी मार्ग सोपा होतो. तो तिसरा सोपान आणि चौथी मुक्ताई. आणि ह्या वरच्या 3 गोष्टी ज्याला साध्य झाल्या तो मुक्तीला गेला किंवा त्याची मुक्ती होते. म्हणून त्या छोटीचं नाव मुक्ताई. अशी त्या नावातच फार मोठी विशेषता आहे. त्याच्यावर 2 तासाचं प्रवचन होईल. आलं का लक्षात? अशी ही 4 भावंड एका भिंतीवर सकाळी थंडीचे दिवस बसलेली असताना ह्या चांगदेवांचं पत्र आलं. त्यांच्या एका सेवकाने घेऊन आले. तुम्हाला ती कथा बहुतेकाला माहिती आहे, पण मी तुमच्या आठवणीसाठी पुन्हा सांगतो. आणि ते पत्र त्यांनी जेव्हा लिहायला घेतलं चांगदेवाने, तेव्हा त्यांचा जो मुख्य म्हणून सेवक होता त्याला सांगितले, एक कागद घेऊन ये आणि एक पेन घेऊन ये. त्यावेळी बोरू होते, शाईत बुडवायचं आणि लिहायचं. शाईची दौत आणली, बोरू आणला, कागद दिला आणि लिहायला बसला. तो बोरू लिहिता लिहिता त्याने काय केलं, कृती कशी असते बघा, असं लिहायला घ्यायचं. आता यांना श्रीयुत म्हणावं का, राजमान्य राजश्री म्हणावं का, चिरंजीव म्हणावं का, ह्या 3 संज्ञेपैकी किंवा ह्या ब्रिदावलीपैकी कोणती ब्रिदावली या मुलांना लागते. म्हणून त्याने बोरू इथं लावलं. बघा, शाळेतली मुलं असतील त्यांना माहिती आहे, अभ्यासक्रम करताना प्रश्न सोडवताना एखादं उदाहरण सुटलं नाही, प्रश्नाचं योग्य ते उत्तर येत नाही, मग ते विचार करतात, ते लिहिलेल्या प्रश्नाकडे किंवा लिहिलेलं जे उदाहरण असतं त्याच्याकडे बघून तो पेन इथे लावतात. आणि इथे लावलं की त्याचं उत्तर कदाचित निघतं. पण याला काय त्याचं उत्तर निघालं नाही. तो पेन इथंच चोळत राहिला, बोरू, उत्तर मिळालं नाही. बघितलं 5-10 मिनिटं आणि तो तसाच कागद दुडमडला. सेवकाजवळ दिल्याने सांगितलं, त्या अमुक ठिकाणी जा, तिथे आळंदीमध्ये अशी मुलं आहेत आणि त्यांना ते नेऊन द्या, हे पत्र, आम्ही तुमच्या भेटीला येतोय म्हणून सांगा. सेवक गेले, पत्र दिलं. पत्र नेऊन दिल्याच्या नंतर निवृत्तीनाथांजवळ पत्र गेलं. 4ही भावंड अशी लाईनीने भिंतीवर, पडक्या भिंती, घराच्या भिंतीवर बसलेली आहेत. आणि ते पत्र त्यांच्या हातात गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथाने उघडलं आणि ते वाचायचं. उघडलं, आता वाचायचं. एवढ्यात त्या मुक्तीने असं वाकून बघितलं. ज्ञानेश्वर माऊली होतीच बसले, निवृत्तीनाथ पण होते तिथे, पण त्या मुक्तीने असं वाकून बघितलं. दादा, पत्र कुणाचं आहे? ती छोटी म्हणायला लागली, 7 वर्षाची छोटी म्हणायला लागली, दादा हे पत्र कुणाचं आहे? हा बेटा, तुला नाही समजायचं, तू लहान आहेस. हे चांगदेव नावाचे ज्येष्ठ पुरुष आहेत, ज्येष्ठ योगी आहेत आणि 1400 वर्ष जगलेत. ते असे महान आहेत. आपण लहान आहोत त्यांच्या समोर. आपण असं नाही म्हणा. हो दादा, तुम्ही म्हणताय बरोबर आहे. लहान मुलं हुशार, बोलायला हुशार असतात, आणि ही तर हुशारच होती. मुक्तीच ती, सगळ्यांना मोकळं करणारी होती ती. अशी ताकद होती तिच्याजवळ. तिने वाकून बघले, म्हणजे दादा तुम्ही म्हणताय बरोबर, हा माणूस मोठा ज्येष्ठ आहे, पण कोरा आहे. फटकन बोलली, कोरा आहे, कोरा. निवृत्तीनाथ म्हणाले, बेटा शांत हो, असं नाही म्हणायचं मोठ्या माणसं. नाही म्हणजे म्हणायचं काय, दिसतंय ते. म्हटलं मी काय त्याला काय दूषण लावलंय? तो कोराच आहे, कागदावर काहीच लिहिलं नाही म्हटलं तर कोरा आहे, राहू द्या. झाला म्हणताना ही 4 भावंड जिथे बसलेली होती, पत्र वाचून बघितले, ती तिथेच होती. आणि त्या सेवकाने सांगितले, चांगदेव महाराज तुमच्या भेटीसाठी येत आहेत, तेव्हा तुम्हाला सामोरा जावं लागेल. आता ते वाघावरून बसून येत आहेत, हातात चाबूक घेतलाय, तो सापाचा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या डोलामध्ये तो माणूस 1400 वर्षाचं आपलं हे जगण्याचं कर्तृत्व, जगण्याबद्दलचं वैशिष्ट्य या कालच्या म्हणजे 10-12 वर्षाच्या वयोगटात असलेल्या मुलांना दाखवायला आला. आता चांगदेव समोरून येत आहेत हे बघितल्याच्या नंतर निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं. माऊली आले की जवळ, आता ते भेटणार आहेत आपल्याला. आपण तर पडक्या भीतीवर, तर त्याला सामना कसं करायचं, सामोरं कसं जायचं, आपल्याला काम आहे. सामोरं गेलं पाहिजे. ज्येष्ठ लोकांना जाऊन आपण आदराने त्यांचा सत्कार केला पाहिजे, किंवा त्यांना आदराने आपल्या झोपडीपर्यंत आणलं पाहिजे. ठीक आहे म्हणतो, दादा बसा तुम्ही, तुमची आज्ञा असेल तर आपण जाऊ त्यांना भेटायला.
दादांच्या आज्ञेशिवाय काय चालत नव्हतं, महाराजांच्या आज्ञेशिवाय काय चालत नव्हतं. लगेच ते भिंतीला सांगितलं, बाय ग, समोरून चांगदेवांसारखे ज्येष्ठ 1400 वर्षाचे तपस्वी आमच्या भेटीसाठी येत आहेत. आम्ही तर ही अशी संन्यासाची मुलं आहोत, आम्ही सर्वसामान्य आहोत, अज्ञान आहोत, आमच्याकडे काय अशा प्रकारचं वाहन नाही आहे, अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा दामडोल नाही आहे. तेव्हा तू जर आमची कृपा केलीस आमच्यावर, आणि जर तू जर आमची किमया केलीस, तर कदाचित त्या ज्येष्ठ माणसापर्यंत आम्हाला जाऊन पोहोचवशील. चल बघू. भिंत चालायला लागली. भिंत चालत चालत जाता जाता चांगदेव तिकडनं येतात. भिंतीवर बसलेली 4 मुलं तिथं जातात. हा जेव्हा एकत्र येण्याचा वेळ आला, चांगदेव वाघावरनं खाली उतरला. खाली उतरले, दंडवत घातलं. अरे काय हा चमत्कार! म्हणजे 1400 वर्ष जगलो, पण वाघावर बसण्याची हिंमत माझ्याजवळ झाली, सापाचा चाबूक घेण्याची हिंमत झाली. हे सगळं मी माझं श्रेष्ठत्व जगाला दाखवलं. पण निर्जीव पडक्या भिंतीने ह्या मुलांना जर चालवत इथपर्यंत आणलं, तर हे केवढं कुशल आहे, हे केवढं अलौकिक आहे. हे काम आपलं नाही आहे, ही कोणतरी वेगळी मुलं आहेत. तेवढ्यात मुक्ताबाईने निवृत्तीनाथांना म्हटलं, दादा हेच काय ते चांगदेव? मगाशी पत्र पाठवलं होतं ते. चांगदेव खस्स डोळ्याने असा बघायला लागला. ही कोण मूर्तीची मुरडी एवढीशी? काय मुलं आहे ती की कोण आहेत? चमत्कार झाला. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. नशीब त्यावेळेस अटॅकची भावना नव्हती, आता अटॅक चालू झालाय. त्याने असं खसकून बघितलं, हे कोण आहे? ती मुक्ती काय बोलायची थांबते, लगेच म्हणते, दादा म्हणे कोरा तो हाच ना, कोरा कागद पाठवला तो हाच ना. चांगदेव थक्क झाला, शर्मिंदा झाला आणि हात जोडले. हो, तुम्ही या मृत्यू तलावरची देव अवतारी मंडळी आहात. आम्ही 1400 वर्ष जगलो, परंतु त्याचा काही उपयोग नाही. कारण जेका ठिकाणी जन्माला आला आणि कुठल्या तरी एका ठिकाणावर बसून आपलं 1400 वर्षाचं ध्यान धारणा करून किंवा तो जप तप करून आणखी काय त्याला करायचं होतं, ती साधना करून त्याने मृत्यूवर विजय मिळवला. पण मृत्यू लोकातलं कर्तव्य कळलेलं नाही, मृत्यू लोकातलं त्याच्या जन्माचं सार्थक कळलेलं नाही, जन्माचं महत्व कळलेलं नाही. जन्म का मला मिळाला अशा पद्धतीचा विचार करण्यासाठी कधी संधी त्याच्याजवळ आली नाही. आणि जर कदाचित आली असेल तर त्याने कदाचित त्याचा उपयोगही करून घेतला नाही त्या संधीचा, आणि तसाच राहिला. आणि मग निवृत्तीनाथाने त्या मुक्ताबाईला सांगितलं, बाय ग, त्यांना तुमच्या भाषेतच मुक्त करा. मुक्तीला सांगितलं, मुक्त करा त्यांना. आता झालं ते झालं. असा तो भाग आहे, म्हणजे की 1400 वर्ष तो जगला, परंतु तो तसाच त्या अहंकारामध्ये किंवा ते मी करतो हेच बरोबर आहे असं समजून त्याच्यामध्ये झाकला गेला. की जसं एखाद्या ताटाखाली मांजर झाकावं, तसं तो तपस्वी झाकून राहिला. त्याला संसारातून सुटता आलं नाही, संसाराची व्याख्या कळलेली नाही, संसारातली गोडवी कळलेली नाही, संसारातलं सुख कळलेलं नाही, संसारातलं समाधान कळलेलं नाही. आलं का लक्षात? अशा पद्धतीने फक्त ते जिनं मी इतक्या वर्षे जगलो हे सांगण्यासाठी अहंकार राहिला, पण त्या अहंकाराचा काही काडीचा उपयोग झाला नाही. शेवटी या 7 वर्षाच्या मुक्तीने त्याला बोध केला, अनुग्रह दिला, आणि चांगदेव तिथे मुक्त झाले. अशा प्रकारे आहे. म्हणजे 14 वर्ष जगून सुद्धा त्याचा काय उपयोग झाला नाही. म्हणजे असा आहे संसार की ज्याला साध्य झाला तो त्याचं हित करून घेतो. मगाशी तुम्ही तुमच्या मुखातून आलंय हरिपाटवाल्यांच्या, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, जाईन गे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. संसार अवघाची संसार सुखाचा करीन, की ज्या संसारातलं सुख मलाच नव्हे तर आनंदे भरीन तिन्ही लोका, तिन्ही लोकातल्या सुद्धा आनंद लोकांना तेच हवंय. संसाराचं सुख मला जर संसार सुखाचा करता आला तर त्या संसाराच्या सुखाची व्याख्या मी अनेकांपर्यंत पोहोचवीन. अनेक सुद्धा तेच लोक, अनेक प्राणी, अशा प्रकारचे मनुष्य प्राणी त्या संसारामध्ये दुःखाच्या बांधवडीत अटकलेले आहेत. मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करीन, आणि ते सोडवल्याच्या नंतर जे ते सुखी झाले तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, जाईन गे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. जिथे माझं माहेर आहे, तिथे माझे आई वडील आहेत, तिथे माझे सर्वस्व पिता माता आहेत, त्यांना भेटेन आणि माझ्या जन्माचं सुख सार्थक
करण्यासाठी, म्हणजे माझं सार्थक ज्याच्यामध्ये झालं ते सुख मी पांडुरंगाच्या चरणावर अर्पण करीन आणि मी तिथे मोकळा होईन, ज्याचं त्याला देईन आणि मोकळा होईन. अशा प्रकारे चौथी ओळ आहे, तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया धरुणी हृदयी माझी हरी. तर ह्या अशा प्रकारचा हा दुःख बांधवडीतला जो संसार आहे बंधूनो मातानो, तो सोडून तो सोडा, तो सुटला पाहिजे आपल्याला. आणि ते त्या बांधलेल्या त्या जुडीमधून आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे, बाहेर पडता आलं पाहिजे. असा काही उपयोग, असा काहीतरी आपल्याला एखादा मार्ग शोधावा लागेल. आणि तो जर मार्ग आपल्याला मिळाला तर आपण त्याच्यातनं मोकळे होऊ. अगर तो जर मार्ग ना मिळाला तर आपण मोकळे होऊ शकत नाही. म्हणून महाराज चौथ्या ओळीमध्ये सांगतात की तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया, बाबा लवकर सुट याच्यातून. हा, कोण समय येईल कैसा याचा नकळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती. आमच्या समोर काळ घर टाकून बसलेलं, जाळे टाकूनच बसलेला आहे. आणि तो या जाळ्यामध्ये आम्हाला कधी पकडेल हे सांगता येणार नाही. तो वेळच बघतोय. पळपळ आयुष्य जातंय खपून, उंदराला बाळा बोका बसलाय टपून. पळपळ आयुष्य निघून जात आहे. आणि उंदराला जसा बोका एखादा टपलेला असतो काळोखामध्ये, अगदी मेलेल्याचं सोंग घेऊन असतो, पण तो कधी आपल्यावर जबडा टाकी हे सांगता येणार नाही. तसं काळ आमच्या भोवती आहे, अगदी मेलेल्या स्वरूपात आहे, पण तो आम्हाला कधी मारील हे सांगता येणार नाही. आणि म्हणून या काळ ह्याच्यामध्ये आपल्याला जर सुटायचं असेल तर तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया, ह्या काळाच्या जबड्यातून, चाळ्याच्या चफेट्यातून किंवा चाळ्याच्या ह्या एकंदरीत दुःखदायक अशा यातनेतून जर सुटायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे, धरुणिया हृदय माझी हरी. तुमच्या हृदयामध्ये हरी धरा, हरीला साठवा. साठविला हरी तो या हृदय मंदिरी. या हृदयाच्या मंदिरामध्ये देवाचं देऊळ, आत्मा परमेश्वर हे देऊळ आहे. हे नुसतं शरीर नव्हे, हे अनेक पंचतत्वाचं जरी असलं तरी हे एका विधात्याचं मंदिर आहे. आणि या विधात्याला मंदिरामध्ये आपण कोंडलेला आहे, मंदिरामध्ये त्याने वास्तव धरून राहिलेला आहे. पण आमच्या मंदिरामध्ये तो वास्तव करतोय, पण आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही त्याला शोधलेला नाही आहे, आम्ही शोधायचं काम केलं नाहीये. कारण याच्यासाठी आम्हाला संगती, कुणाची संगती करावी? संगती गुणसंपन्नम, संगती गुणसंपन्नम, संगती गुणदोषा. संगतीने गुणदोष होतो, तर संगती, चांगली संगती धरली तर चांगला होतो मनुष्य, वाईट संगती धरली तर वाईट होतो, म्हणजे वाईट आचरणाकडे जातो. आपल्याला कल्पना आहे, आपण महाभारत बघितलंय टीव्हीवर. प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही चालत होती. काही वर्षापूर्वीच महाभारत दाखवलं गेलं. महाभारतामध्ये अत्यंत महत्वाची व्यक्ती जर कोण होती, हा जर प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर एकाला सुद्धा सांगता येणार नाही. कारण कृष्ण होता, अनेक मोठे मोठे योद्धे होते, अनेक मोठे मोठे महावीर होते, राजे रजवाडे होते. आपण त्याच्यापैकी एखादं नाव सांगू शकतो. पण खऱ्या अर्थाने त्या 7 औक्षणी 11 औक्षणी एवढ्या सैन्यामध्ये, एवढ्या जमावामध्ये भगवान श्रीकृष्ण सुद्धा होते. पण त्याही पेक्षा एक श्रेष्ठ अशी ज्येष्ठ या मृत्यूलोकामध्ये व्यक्ती होती, त्याचं नाव कर्ण. काय नाव? कोणाचा होता तो? कुंतीचाच होता. बरोबर आहे, कुंतीचाच होता. पांडव होता तो खरा. पण संगत कुणाची धरली? कौरवांची. आणि कौरवांची संगत धरल्यामुळे त्याचा नाश झाला, त्याचं अस्तित्व राहिलं नाही. कर्ण नावाचा पोरगा कोणाचा आहे? नव्हे, आपल्या व्यवहारामध्ये कर्ण म्हणून कोण ठेवतात ना? अर्जुन ठेवतात, पार्थ ठेवतात. आलं का लक्षात? अनेक नावाचे आपण हे करतो, पण कर्ण नावाचा पोरगा ऐकायला नाही मिळत. कारण कर्णाचं अस्तित्व संपलं तिथे का? संगतीमुळे. संगती गुणसंपन्न, संगती गुणदोष. संगतीने त्याचं सगळं वैशिष्ट्य होतं ते सगळं फुकट गेलं, नाश झाला त्याचा. आलं का लक्षात? म्हणून संगत चांगल्याची धरावी, संगत चांगल्याची धरली पाहिजे. आणि सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगतीमध्ये आपण जर बसलो आणि जर आपण जर अशा पद्धतीचं काही श्रवण केलं ज्याच्यामध्ये गुणदोष नाही, गुणदोष संपतात, गुणदोषाचा नाश होतो, ऱ्हास होतो, असे जे वाङ्मय आहे, असं जे कथानक आहे, किंवा अशा प्रकारचं प्रबोधन आहे, हे जर आपण ग्रहण केलं, हे जर आपण श्रवण केलं तर आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संगती
आपण सज्जनांच्या संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बनते. हरी कधी मिळेल आपल्याला? आपल्याला संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आता तुम्ही इथे बसला होता, मी येण्यापूर्वी इथं संत दिसले मला एक संतांचं दर्शन झालं. हा, धन्य दिवस आज आहे, दर्शन संतांचे. धन्य दिवस आजचा माझ्या मनाने वाटला. मी महाराज म्हणून जरी इथे असलो आणि आलो प्रवेश केला तरी मला जे दर्शन घडलं ते संतांचं घडलं. कारण संतांचं श्रेष्ठत्व जे आहे किंवा संतांबद्दलचं जे वैशिष्ट्य आहे, अलौकिकपणा जो आहे, तो त्याच भावाची त्याच लेवलची मंडळी जेव्हा त्याप्रमाणे वावरत असतात त्या वावरामध्ये दिसतं काय, ते तीच संत मंडळी दिसतात किंवा संतांचं त्याच्यामध्ये एकंदरीत स्वरूप तयार होतं आणि ते दिसतं. आणि ती बघण्याचा दृष्टिकोन असावा लागेल किंवा बघताना तशा पद्धतीने बघितलं तर. नाहीतर काय चाललंय त्यांचं तिकडे काहीतरी, आम्ही आपलं जाऊया इकडे, असं नाही. ते ओळखण्याची दृष्टी पाहिजे. अगदी इथले सगळ्या गोष्टी पारखून घेतल्या पाहिजे. बघा, आम्हाला भगवंताने जे 2 डोळे दिलेत, त्या 2 डोळ्याचं एवढं वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये दृष्टी दिलाय, त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं लाईट दिलाय. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हे सगळे पृथ्वीवरचं या मृत्यू लोकातलं सगळी गोष्ट तपासून घ्यायची आहे. आणि जेव्हा तपासून घेणार त्यावेळेस त्याच्यातलं दुःख बाजूला होतं आणि सुख आपल्याला प्राप्त होतं. केळी जेव्हा आपण घेतो, राजापूरला जाऊन म्हणतात कुठल्याही दुकानात बाजारामध्ये घेतो, पिवळ्या सालीची बघून घेतो. का तर पिवळी साल म्हणजे पक्क पिकलेला आहे. ते त्याचा पिवळा रंग दिसला की ते पक्क आहे. आणि घरी आल्याच्यानंतर जे घेतलं, जे बघून घेतलं ते साल काढून टाकलं, पण न दिसलेले ते आपण खाल्लं. खरं आहे की खोटं आहे? पारखून केळी घेताना आपण पारखून घेतली. तसं बटाट्याची भाजी आपल्या गृहिणी आहेत, त्यांना माहिती आहे. मेट्रोपॅक पॉल असो नाहीतर तुमचा जुन्नर असो, कोणत्याही प्रकारचा बटाटा असू द्या, पण तुम्ही आणल्याच्या नंतर तो किती रुपयाचा किलोने असेल, पण घरी आल्याच्या नंतर जी घरातली गृहिणी आहे ती त्याला उकडणार, त्याच्यावरची शिलट्या काढून टाकणार आणि आजचा जो प्युअर जो बटाटा आहे पिष्टमय असा, त्याची भाजी बनवणार. इथे काय आहे की घेताना वरची साल बघून घेतली, पण मात्र त्याचा वापर करताना आतल्या घराचा वापर केला. बंधूंनो, असंच आहे. इथे जे दिसतं हे सगळं नैश्वर आहे. या नैश्वरामध्ये ईश्वर लपलेला आहे. तो ईश्वर लपलेला शोधण्यासाठी आम्हाला भगवंताने 2 डोळे दिलेले आहेत. आणि त्या डोळ्याचा वापर करताना जर आम्ही त्या पद्धतीने वापर करून ते जर शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर आपला सुद्धा उद्धार इथे झाल्याशिवाय राहणार नाही. आपण पण इथे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण शोध कार्य केलं पाहिजे. शोधणं आपल्या कर्तव्याचं आहे. शोध कार्य जर आपण केलं तर आपलं सुद्धा हित याच्यामध्ये जे लपलेलं आहे ते आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला संगत चांगल्याची असावी लागेल. आलं का लक्षात? दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंताने आम्हाला जी वाचा दिली, वाणी दिली, या वाणीमध्ये सुद्धा नम्रता असावी लागेल. वाणीमध्ये सुद्धा नम्रता असावी लागेल. आणि त्या नम्रतेने आपल्याला एक चांगल्या गोष्टीची, चांगल्या लोकांची संगती प्राप्त करता येते. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, बोल जे आपलं वाङ्मय आहे, बोलतो आपण, ही वाचा जी आहे हे एक शास्त्र आहे. एक त्याचं अंग शास्त्र आहे आणि एक दुसरं अंग शस्त्र आहे. शास्त्राप्रमाणे जर आपण त्याचा वापर केला तर आपल्याला सुसंगती, चांगल्या प्रकारचा बोध प्राप्त होतो, चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतो, चांगल्या प्रकारे आपली बुद्धी तेजस्वी बनते शास्त्रामुळे. आणि शस्त्र म्हणून जर वापरलं तर प्रत्येक ठिकाणी ती तुकडा करणार, वार करणार आणि आपलं कार्य नाशणार. आणि म्हणून याला नाथ संप्रदायाने प्रथमच त्याच्यावर विजय मिळवला. ते शास्त्र पद्धतीने, बोल हे ब्रह्म आहे अशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो. कारण आपले सगळे पृथ्वी तलावरचे, या कर्मभूमीवरचे सगळे व्यवहार बोलण्याने होतात. मुला मुलींचं जमवायचं असेल बोलण्याने होत आहे. व्यवहार व्यापार करणाऱ्या लोकांना जर सगळा कुठले व्यापार करायचे असतील, उदीम करायचं असेल तर बोलण्याने होतात. त्यावेळेस पैसा लागत नाही, कोणत्या प्रकारचं धनद्रव्य लागत नाही, तर त्या ठिकाणी बोलणं लागतं. आणि म्हणून याला शास्त्राच्या पद्धतीने वापरा, तुमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही शास्त्राच्या पद्धतीने जर वापरलेत तर तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. एक उदाहरण सांगतो, आता प्रवचन आपल्याला थांबवायचं आहे पुढच्या कामासाठी, पण एक तुम्हाला एक छोटासा दोरवा सांगतो. एक राजा होते आणि आपल्याबरोबर काही प्रधान घेऊन, काही मंडळी घेऊन ते शिकारीला जातात. शिकारीला गेल्याच्या नंतर वनामध्ये धुंडता धुंडता उन्हाच्या तानातना, उन्हात कडक उन्हातून फिरता फिरता, आता काय होते, फिरणाऱ्या लोकांना, तुम्ही पारदी वगैरे करणारी मंडळी असतात, ताण लागते. ताण लागल्याच्या नंतर पाणी शोधल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून
त्या राजाने एका ठिकाणी एका सावलीमध्ये आपलं सैन्य थांबवलं आणि त्याच्यातल्या एकाला सांगितलं, बा जा रे इथे कुठेतरी आजूबाजूला काय पाण्याचं साधन असेल तर बघ आणि जरा घेऊन ये. मग तो माणूस गेला. जाता जाता एक पर्णकुटी होती. त्या पर्णकुटीमध्ये एक आंधळा बसलेला होता. पर्णकुटी दिसली म्हणजे इथे कोणतरी वास्तव आहे. म्हणून तो तिथे गेला, बघितलं तो आंधळा बसलेला आहे. तो माणूस आंधळा आहे. या पाणी मागायला जाणाऱ्या माणसाने काय करायचं, मामा जरा तुमच्याकडे पाणी आहे का हो, राजेसाहेबांना ताण लागलाय, असं म्हटलं पाहिजे होतं ना. नाही. शास्त्र कसं वापरलं बघा. त्याचं शस्त्र केलं, शास्त्राचं शस्त्र केलं. हे म्हाताऱ्या, तुझ्याकडे पाणी पिणे आहे की नाही, आमच्या राजांना ताण लागलाय, दे, राजांना ताण लागलाय, पाणी दे तांब्यावर. तो आंधळा होता, पण त्याने वाङ्मयाच्या स्वरावरून, त्याच्या बोलण्याच्या स्वरावरून हे शास्त्र आहे की शस्त्र आहे हे ओळखलं. त्याने सांगितलं हा शस्त्रधारी आहे. हा राजाचा सेवक जरी असला तरी ह्याला भाष्य वापरता येत नाही. त्याचं वाङ्मय त्याला मिळाले नाही, वाङ्मय कळले नाही, फक्त राजाची संगत आहे, पण त्या राजाकडून त्याला जे हवंय ते मिळाले नाही. काय उपयोग. त्याने सांगितलं, बाबा रे मी आंधळा आहे, इथे तलाव कुठे आहेत, तटक कुठे आहेत, विहिरी कुठे आहेत, आड कुठे आहे मला माहिती नाही. काय माझं जीवन मी कसं तरी सांभाळतोय, तुझ्या राजाला देण्या इतकं पाणी माझ्याकडे नाही. तर तू जा इकडे जंगलात, तुला कुठेतरी तळ भेटेल, त्या तळ्यामध्ये गागर बुडव, काय तुझ्याकडे काय साहित्य असेल ते बुडव, राजेसाहेबांना पाणी घेऊन जा. तो गेला. राजेसाहेबांना सांगितलं, तू म्हातारा आहे पण आंधळा आहे. त्याला बोललो तो म्हणे उद्धट बोलला मला. उद्धट हा बोलला, म्हातारा नाही बोलला. याने आपलं लपवलं आणि म्हातारा सांगितलं तू देत नाही पाणी, नाही म्हणून सांगितलं. दुसरा होता तो म्हणतो मी जातो. तो गेला आणि तो पण तसंच बोलला, हे म्हातारा इथे आमचा एक माणूस आला होता ना. तो म्हणे होय बाबा, मग काय झालं तुला, त्या आमच्या राजेसाहेबांना पाणी हवंय, त्यांना ताण लागलाय, तुला एवढं कळत नाही, वास्तविक तू पाणी द्यायचं आहे, राजेसाहेब आहेत हे नगराचे राजे आहेत ते, तुला काय समजतं केलाय. होय बाबा खरं आहे तुझं, मी आंधळा आहे, मला कुठे विहीर तटाक कुठे आहे, कुठे तलाव आहे माहिती नाही, मला पाणी लागतंय पण मला पाणी कुठे आहे माहिती नाही, तेव्हा मी पाणी देत नाही म्हणून सांगितलं. आणि तुम्हालाही सांगतो बाबा रे, तुम्ही ह्या जंगलामध्ये फिरा, कुठेतरी पाणी नक्की मिळेल, तिथे तुम्ही जा, राजेसाहेबांना पण घेऊन जा आणि पाणी पिवा, हवं तेवढं, सगळीच माणसं पाणी पिवा. तुम्ही म्हणतो काय तुला माणुसकी आहे की नाही, राजेसाहेबांना नाही म्हणतो, नाही ते नाही म्हणतो, मी कुठून ते, मी आंधळा आहे, मला काही समजत नाहीये पाणी कुठे आहे का, आणि माझ्याकडे कोण घागरी भरून आणणार आहे. हे दोघे गेले, हाही गेला आणि म्हणतो राजेसाहेब तो पाणी देत नाही म्हातारा. आता म्हणे काय करायचं, आता काय म्हणतो राजेसाहेब म्हणतो थांबा मी जातो. राजा स्वतः उठलीने गेले, बघितलं हा आंधळा होता, बसलेला होता एका जाग्यावर, जवळ गेले आणि म्हणतो हो बाबा, हा मी आलोय. राजा नाही म्हटला, मी आलोय तुमच्याकडे. पण राजेसाहेब आंधळा. पहिले आले ते सेवक, त्यांना ओळखून त्यांची संज्ञा केली नाही, पण राजाची बरोबर केली. भाष्य, स्वरावरून विद्वत्ता, स्वरावरून नम्रता, ही राजाच्या स्वरात नम्रता दिसली. आणि नम्रता दिसल्याबरोबर तो म्हातारा म्हणाला, राजेसाहेब आपण आलात का, होय, काय म्हणताय, नाही थोडं पाणी पाहिजे होतं, मला ताण लागले. होय ठीक आहे, हे बघा बाजूला तिथे मडक आहे आणि त्याच्यावर तांब्या आहे, तुम्ही जा त्याच्यातलं पाणी घ्या, ताणभर पिवा आणि तांब्या तिथंच ठेवा. आता हा म्हातारा दोन सेवकांना नाही म्हटलेला माणूस आपल्याला फ्री वागतो, ह्याचं कारण काय. मग पाणी, राजा गेले, पाणी प्याले आणि जे येऊन म्हाताऱ्याजवळ बसले, म्हणतो बाबा हो ते दोन सेवक आमचे आले होते पण तुम्ही त्यांना पाणी नाही म्हटले, तरी मला कसं काय दिले. तर राजेसाहेब, शास्त्र आणि शस्त्र, भगवंताने आम्हाला जी भाषा दिली आहे ते भाषेचा वापर करताना शास्त्र पद्धतीने जर केला तर त्याचा विनियोग चांगला होतो, त्याचं यश चांगल्या पद्धतीने प्राप्त होतं. आणि शस्त्र पद्धतीने जर त्याचा उपयोग केला तर मग तो अशी माणसं तुटतात. मला त्याने जी उद्धट वाङ्मय वापरलं किंवा उद्धटपणा जो वापरला त्याच्यावर माझ्याकडे दयाच नाही आली. पण हे मी राजा आहे तुम्हाला कसं कळतं, तो तुमच्या स्वरावरून कळलं. स्वरावरून नम्रता, विद्वत्ता ही माणसाच्या स्वरावरून कळते, त्याच्या आणखी पेशावरून कळत नाही. आता राजाचा पेशा काय, त्याने तिथे कोणत्या प्रकारचा पेरावा केला होता त्याला काय माहिती होतं.
पण स्वर आला, त्या स्वरावरून हा कोण असू शकतो? तो राजा असू शकतो. म्हणून प्रत्येकाने तुम्हाला सगळ्यांना सांगायचं म्हणजे संसार बांधवडी जी आहे, या संसार बांधवडीतून आपल्याला जर सुटायचं असेल तर काही महत्वाचे घटक आहेत, ते आपल्या व्यवहारामध्ये बसवलं पाहिजे. संगती धरताना चांगल्याची धरली पाहिजे. चांगलं सुजान वाक्य कानी पडेल अशा लोकांच्या सानिध्यात बसलं पाहिजे. त्यांचं प्रबोधन ऐकलं पाहिजे. ते जे काय चांगलं म्हणून करतात तो व्यवहार आपल्या मध्ये सुद्धा बसवला पाहिजे. आणि बोलताना आपण नम्र भाषेने बोलतो. आलं का लक्षात? आणि नम्रतेने जेव्हा बोलणार तेव्हा भाषेचा वापर चांगला होतो. भाषेतून होणारा समोरचं काम चांगलं होतं. एखाद्याचा समजा एखाद्याने गुन्हा केलेला नाहीये, पण समोरच्या माणसाला त्याला गुन्हेगार वाचवायचा जर असेल आणि पोलीस स्टेशनला किंवा कुठल्या तरी एखाद्या ज्येष्ठ नेत्याजवळ जर त्याने तक्रार केली, तर तक्रार केल्यानंतर तो त्याचा माणूस असतो म्हणून तो कदाचित तो माणूस येतो आणि त्या माणसाला विचारतो, हो काय तुमच्या नावाची तक्रार झालाय, तुम्ही काय केलं त्यांचं? तेव्हा तुम्ही जर म्हणा हो तुम्ही कोण मला विचारणार, तर लगेचच तुमच्यावर जबरदस्तीचा किंवा दुसरा काहीतरी क्लेम लावते. पण तुम्ही तीच भाषा त्याने जरी विचारला आपल्याला, हो तुम्ही याला असं बोलले तसं बोलले, साहेब मी तसं नाही बोललो आणि कदाचित बोललो जे ते मी तुम्हाला सांगतो, जरा ऐकून घ्याल का? हा बोला. मग आपण बोलतो. आपण जेव्हा बोलतो तेव्हा समोरच्या माणसाचं पाण उतारा होतो. मग तोच माणूस म्हणतो, हा मला मगाशी तक्रार घेऊन आला, हे बरोबर नाही. हा जे तक्रार ज्याच्या नावची आहे तो जे बोलतो हे सत्य आहे, ते खरं आहे. हे कशावरून ठरलं बाबांनो? भाषेवर, नम्रतेवरून. आणि म्हणून अंगी नम्रता सदा असावी, वैर कुणाशी धरू नका. अंगी नम्रता असावी, कुणाशी वैर धरू नका. आपण आपल्याला जसं स्वतंत्रपणा आहे तसा प्रत्येकाला स्वतंत्रपणा आहे. आणि त्या प्रत्येकाच्या स्वतंत्रपणामध्ये जर कोण वास्तव करत असेल तर महाराजांचं शेवटचं अक्षर हरी. कोटी कुळे उद्धरी हरी अक्षरे दोन एका जनार्दनी पाठ केली. कोटी कुळांचा जो उद्धार होतो त्या हरी या 2 अक्षरांना होतो. आणि म्हणून आपण सद्गुरूची लेकरं आहात, सद्गुरूचे दास आहात, सद्गुरूचे शिष्य आहात, विद्यार्थी आहात. तुम्हाला सद्गुरू शिकवतात. त्याच्यामुळे शिकताना सुद्धा ही 2 अक्षरं जी आहेत, ही 2 अक्षराचा स्वीकार सद्गुरूंच्या मुखातून करा, करून घ्या. कदाचित केलेला आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्याच्यातून जर कोण राहून गेली असती, कदाचित त्याचं तो वर्ग मागे राहिला असेल, तर आपल्या सद्गुरूंना एक दिवशी भेटा, त्यांच्याकडून ते समजून घ्या. मला वाटतो हा सद्गुरूचा 7 मजली वाडा. आपल्याला 7 मजली मिळालेत का? आपण किती मजले चढत आलो? आपल्याला किती मजल्याचं ज्ञान मिळालं? आपल्याला शेवटच्या टेरिसवर जायचं आहे की जिथे त्याचं नाव मोक्ष आहे. ह्या मोक्षाचा अधिकार व्हायचा असेल तर ह्या जगामध्ये एकच अशी विभूती आहे की त्याचं नाव सद्गुरू.